11वीचे प्रवेश ऑनलाईनच होतील असं पुन्हा एकदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत स्पष्ट केले। पनवेलमधल्या कळंबोलीतल्या सुधागड कॉलेजमध्ये ऑफलाईन प्रवेशाच्या प्रकरणातून पुष्पा सूर्यवंशी आत्महत्या केली। या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले। त्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं। ऑफलाईन प्रवेशाला अजिबात परवानगी नसल्याचं सांगत याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकही घेणार असल्याचं तावडेंनी म्हटलंय। दरम्यान पनवेलच्या सुधागड एज्युकेशन सोसायटी विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे। पुढचे 7 दिवस आम्ही ज्या जागा उरल्या आणि ज्यांनी प्रवेश घ्यायचे राहिले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा आम्ही या जागा उरल्यात तुम्हाला यातलं कुठलं पाहिजे असं विचारणा करून 7 दिवस पुन्हा ऑनलाईन करू। आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या विद्यालयात जा, संपर्क करा, तिथनं पुन्हा तो फॉर्म भरा आणि पुढच्या दिवसामध्ये आम्ही प्रवेश देऊ। कुठलाही विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नाही ही शासनाची ग्वाही आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून। दीपाली, या विद्यार्थिनीच्या आत्महत्येमुळे हा घोळ आणखीन वाढतोय की काय असं भीती वाटायला लागली? नेमकं काय घडतंय? ऑनलाईन प्रवेश आणि ऑफलाईन प्रवेश यामध्ये पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये बराच संभ्रम दिसून येतोय। हेमाली, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे आणि या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांना हवं ते कॉलेज मिळालं नाही किंवा जे कॉलेज त्यांना अपेक्षित होतं त्या कॉलेजांमधलं कुठलंच कॉलेज मिळालं नाही म्हणून पालकांनी एक कॉलेजमध्ये थेट जाऊन प्रवेश मिळतोय का याची चाचपणी केली आणि तिथे कदाचित पैसे भरून पालकांनी डोनेशन देऊन प्रवेश घेतले आणि नुकतंच कोर्टाने हे सगळे जे प्रवेश आहेत ते अनधिकृत ठरवलेले आहेत। त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन असा जो घोळ आहे तो निर्माण झालेला आहे। त्यामुळे शिक्षण विभागाने जी पद्धती दिलेली आहे ती आहे ऑनलाईन पद्धती आणि तीच अधिकृत आहे। ऑनलाईन पद्धतीमध्ये अनेक त्रुटी आहेत, पालकांच्या अशा तक्रारी आहेत, मात्र याचा अर्थ पालकांनी ऑफलाईन पद्धतीने जाऊन प्रवेश घ्यावा असा अजिबातच नाही। कारण पालक जर ऑफलाईन कडे वळले तर नक्कीच त्यांचे ते प्रवेश जे आहेत ते अनधिकृत ठरणार आहेत आणि त्याची शिक्षा देखील आहे की पुढचे 3 वर्ष पालकांना विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश मिळणार नाहीये। त्यामुळे ऑनलाईन पद्धतीच्या जरी त्रुटी असल्या तरी पालकांना नाईलाजास्तव ऑनलाईन पद्धतीनेच प्रवेश घ्यावा लागणार आहे। कारण कोर्टाने देखील यावरच शिक्कामोर्तब जे आहे ते केलेलं आहे। ऑनलाईन पद्धतीमध्ये अनेक त्रुटी आहेत, जसं विद्यार्थ्यांना 35 कॉलेजांची जी नावं आहेत ती नाईलाजास्तव निवडावी लागतात आणि त्यातलं कुठलंही कॉलेज येऊ शकतं आणि पालकांची अशी तक्रार आहे की घरापासून लांब असलेली जी कॉलेजेस आहेत तीच कॉलेज मिळतात। यात मध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की 10वीचा निकाल जो आहे तो 90% जास्त मार्क मिळालेले विद्यार्थी खूप होते। त्यामुळे नक्कीच हवं ते कॉलेज मिळणं हे शक्यच नव्हतं आणि जी प्रत्यक्षात जे कॉलेजांची मेरिट लिस्ट लागली आहे त्यानुसार देखील पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या पाल्याला जे टक्के मिळालेले आहेत त्यानुसारच त्या गुणवत्ता यादीनुसारच आपल्या पाल्याला ते कॉलेज मिळणार आहे। त्यामुळे कुठेतरी जाऊन अनधिकृतपणे जर प्रवेश घ्यायला पालक गेले तर नक्कीच त्याचा भुर्दंड जो आहे तो पालकांनाच भोगावा लागेल। नक्की, आणि हेच या मुलीच्या या विद्यार्थिनीच्या केसमधून दिसून येते। धन्यवाद दीपाली, आपण दिलेल्या सविस्तर माहिती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।